महाविकासाठी सगळ्या पक्षांनी आपली भूमिका जाहीर करा असं तुम्ही सारखं आवाहन करताय, पण आता महाविकास आघाडी महायुतीची आघाडी सगळ्या पक्षांनी आपापल्या यात्रा सुरू केलेल्या आहेत निवडणुकीसाठी, पण अजूनही कुणी आरक्षणाचा प्रश्न हाती घेतलेला दिसत नाही. उलट त्याला पक्षीय राजकारणाचं स्वरूप दिलेलं आहे. याकडे कसं बघता? त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी रॅली यात्रा, त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा. मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे, त्याच्यासाठी माझी यात्रा आहे, राजकारणासाठी नाही. शेवटी समाज ओळखतो. आता मराठ्यांनी बी ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला. आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत. तुम्ही 29 ऑगस्टला बघा मराठा काय असतो, आणि ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही, फुटत नाही, त्याला म्हणा अंतरवली ती 29ला तुला दाखवतो मराठा काय असतो. मनोज जरांगे पाटील जेवढ्या सीट्स उभ्या करतील तेवढ्याच आम्ही करू, तुम्ही जेवढ्या सीट्स पाडतील तेवढ्याच आम्ही सीट्स पाडू, अशा पद्धतीने आता ओबीसीचे नेते जाहीरपणे भाषणामध्ये बोलत आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की दोन समाजामध्ये राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहेत? आता आम्ही म्हणतो त्यांना पाडायचं आणि ते म्हणतात त्यांना पाडायचं, त्यांची पोळी कुठं भाजन मग? त्यांची पोळी भाजन कुठं मग? आता आम्ही त्यांनाच पाडणार आहे तर ते त्यांनाच पाडणार आहे. राजकारणाची पुढे भाजतच कुठे भाजली तर दोघांची भाजन आमचीच. मग आपण ओबीसी मागणी मागितली आहे, तर गावातला नावे आहेत, पाणारे आहेत, सुतार आहेत, त्यांना असं वाटतं की राजकीय ओबीसी जर आरक्षण दिलं तर आम्ही भविष्यात कधीच राजकीय म्हणजे पद भोगू शकणार नाही, कारण त्या ओबीसी मध्ये मराठा येणार. त्यांचं आरक्षणाचं किंवा राजकीय आरक्षणाचा काय प्रश्न? तुम्ही आता ज्या बांधवांचं नाव सांगितलं, आमच्यामुळे त्यांना धोका होतोय असं जर म्हणणं आहे तर त्यांना इथून मागे किती फायदा झाला ते तरी सांगा. ओबीसीतल्या मोठ्या जातींनी त्यांना किती फायदा होऊ दिला आतापर्यंत? काहीच नाही, 0%. आतापर्यंत तर होऊनच दिला नाही ना. आमचा धोका का? ज्या बांधवांच्या जातीचा उल्लेख केला, ज्या ओबीसीतल्या मोठ्या जाती आहेत त्यांनीच त्यांना आतापर्यंत काहीच फायदा होऊ दिलेला नाही. म्हणून तर 12 बोलीतेदार मायक्रो ओबीसीचं म्हणणं आहे आमचा वेगळा प्रवर्ग करा. कशासाठी म्हणणं आहे? तीच वेगळा प्रवर्ग करा म्हणून मी मागणी घेतली. आतापर्यंत देशात नाही मायक्रो ओबीसीची कोणी मागणी घेतली. त्यांना मोठ्या जाती ओबीसीतल्या खाऊ देत नाहीत, म्हणून मीच उलट त्यांच्या बाजूला बोलतोय ना. भाजपातले काही लोक म्हणतात की तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरेंवर काही बोलत नाही, वारंवार भाजपाच्याच नेत्यावर वेगवेगळे आपण आरोप करताय, एकेरी भाषेत वगैरे उल्लेख सुरू असतो. या संदर्भात आपण काय सांगा? यांच्यासारखे ते गटत नाही ना पडित, यांच्यासारखे ते बोलत तर नाहीत आरक्षणाच्या विरोधात. हे सत्तेत असून टोळ्या तयार करतात. सत्तेत असून आमच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध षडयंत्र उभा केलंय. सत्तेत असून सापळा रचलाय. आमचे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लागले. आमचे असून किंवा सत्तेत असून मग न बोलणाऱ्याच्या मागाल बोलावं का आम्ही? मी माझी पद्धत नाही सोडत. मग ते कोणत्या पक्षाचा असो, ते कोणत्या जाती असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी त्याला सोडत नाही. मग ते कोणी असो, न बोलणाऱ्याला बोलत बोलू. मराठा ओबीसी चा प्रश्न आता सगळा आपल्याला माहिती आहे पूर्णपणे. आता आणखी एक असा प्रस्ताव पुढे आला की ओबीसी मधील ज्या काही प्रगत घटक आहेत, प्रगत जाती उपजाती आहेत, त्या प्रगत जाती उपजाती बाजूला करून त्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, म्हणजे सगळ्यांच्या मर्यादा वगैरे कायदेशीर बाबी टिकून राहतील. हा प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे का, किंवा हे शक्य आहे का? नाही, मान्य असणं नसण्याचं मी नाही ठरवणार. परंतु जी 60% लोकसंख्या छगन भुजबळ दाखवत आहेत ओबीसी, त्यात पूर्वीपासून मराठा सहित, त्याच्यामुळे कोणाला काढायची गरज नाही, कोणाला हाकलायची पण गरज नाही आहे. मराठा समाज पहिल्यापासूनच ओबीसी आरक्षण आहे. आता ज्यावेळेस ओबीसीची यादी झाली त्यावेळेस 83 क्रमांकाला कुणबी, बाकीच्या जाती ज्यावेळेस घातल्या, आता 350-400 जाती ओबीसी झाल्या, त्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होतीच, कारण आमचा व्यवसाय एकच आहे आणि व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलंय. त्यामुळं वाढायचं कमी व्हायची गरज नाहीये, फक्त आकडा फुगून सांगितला जातो ओबीसी नेत्यांकडून. म्हणून गोरगरीब ओबीसीत गैरसमज पसरतो की मराठ्यांमुळे धक्का लागतोय की काय. मराठा पूर्वीपासूनच तिथं आहे, आज नवीन नाहीये. तसे पुरावे सुद्धा आहे. त्यामुळे धक्का लागण्याचा प्रश्न नाही. मराठा ओबीसी फक्त गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे की मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.